श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या रविवारी आहे दर्श अमावस्या. या दर्श अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये इडापिडा असते, तसेच नजरबाधा असते. घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असतं. एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो, किंवा आपण एखादं काम करायला गेलं की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येत असतात. मुलांचे विवाह देखील लवकर होत नाही. मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष आहे तुम्ही असे समजून घ्यावे. कारण की पितृदोष असला तर आपले कोणतेही काम हे व्यवस्थितरित्या पार पडत नाही. तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी एका ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे. तो योग्य पद्धतीने ठेवला तर तुमचा उपाय हा नक्कीच सफल होईल आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तर हा उपाय कसा करावा याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्याला या अमावस्येच्या दिवशी दहीभात हा संध्याकाळी ठेवायचा आहे. अगदी तुमचे जेवण झालं, सर्व काही उरकलं की मग आपल्याला भात बनवायला घ्यायचा आहे. अगदी तुमचं बेसिंगचं आवरून झालं, अगदी तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्यावेळेस आपल्याला भात हा बनवायला घ्यायचा आहे. तर आपण जेव्हा भात बनवायला घेतो तेव्हा अगदी मूठभर भात घ्यायचा आहे, किंवा अगदी तुम्ही एक छोटासा कप भरून घेतला तरी पण चालेल. तर आता आपण हा जो भात बनवत असतो त्या भातामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही. त्यानंतर आता हा भात शिजल्यानंतर आपल्याला एक पत्रवाळीवरती हा भात काढायचा आहे, किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल. अशा पुठ्ठ्यावरती काढायचा आहे की तो आपल्याला पुठ्ठा परत आणायचा नाही. त्यामुळे तुम्ही हा भात प्लेटमध्ये न काढता एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा एखाद्या पत्रवाळीवरती कागदावरती तुम्ही हा भात काढायचा आहे. हा भात काढल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे. अगदी चमचा भरून दही टाकलं तरी पण चालेल. त्या भातावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतर आता हा भात आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला थोड्या वेळ ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे. मग तुम्हाला जर तुमच्या पितरांचे नावं आठवत असतील तर तुम्ही नावं देखील घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला नाव माहित नसेल तर तुम्ही ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असे 11 वेळा म्हणायचे आहे. आणि नंतर जो काही भात आहे तो आपल्याला आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. तर आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की बाथरूम हे सुकलेलं असावं आणि त्या बाथरूममध्ये परत कोणीही जाता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही अगोदरच तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना सांगून ठेवा की बाथरूममध्ये जायचे नाही. आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा जेव्हा आपण भात ठेवतो त्यानंतर अजिबातही चुकूनही उघडायचा नाही. आपण सगळे झोपल्यावरती जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. हा उपाय कोणीही करू शकतं. अगदी ताई करू शकते, दादा करू शकता, किंवा आजीनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. हा भात ठेवून दिल्यानंतर आता आपल्याला झोपून घ्यायचा आहे. झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळ करायच्या अगोदरच हा भात पहिल्यांदा उचलायचा आहे. पहिल्यांदा बाथरूमचा दरवाजा उघडायचा आहे, हा भात उचलायचा आहे आणि आपल्याला एखाद्या निर्जळ स्थळी हा भात ठेवायचा आहे की जेणेकरून एखादा पक्षी, कावळा, कुत्रा हा भात खाईल. अशा पद्धतीने आपल्याला हा भात ठेवायचा आहे. शक्यतो तुम्ही घराच्या दक्षिण दिशेकडे जावे आणि दक्षिण दिशेकडे तुम्ही हा भात ठेवायचा आहे. आपण जेव्हा हा भात ठेवायला जातो तेव्हा आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण जातो तेव्हा देखील आपल्यासोबत कोणी बोलणार नाही, आणि जेव्हा आपण भात ठेवून येऊ तेव्हा देखील आपल्यासोबत कोणी बोलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग अशा प्रकारे भात ठेवल्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्ही दरवाजाच्या बाहेर देखील एक बकेट भरून ठेवू शकता. तुम्ही तिथे हातपाय तोंड धुतलं तरी पण चालेल. तसेच आल्यानंतर आपल्याला प्रथम अंघोळ करायची आहे, स्वच्छ व्हायचं आहे आणि आपल्याला देवापुढे बसायचं आहे. देवापुढे बसल्यानंतर आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे की मी असा असा उपाय केलेला आहे. माझ्या घरामधील जी काही संकटे आहे, जी काही अडचणी अडथळे आहे ते पूर्णतः दूर होऊ दे. माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदू दे. मग तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप देखील करू शकता. हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिला आणि याचे श्रवण केले तरी पण चालेल. पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तसेच आणखीन एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. ज्योतिषशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्र देवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र अशक्त स्थितीत असेल त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी उपवास करून चंद्राची पूजा करावी.
करावी. असे केल्याने साधकाला लाभ होतो. दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान तप जरूर करावे असे शास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.